नात्यांमध्ये भांडणं तर होतातच, नाही का? पण कधीकधी रागाच्या भरात आपल्या जवळची व्यक्ती असं काहीतरी बोलून जाते की आपण क्षणभर सुन्नच होतो. आणि मग आपल्या मनात विचार सुरू होतो की हे जे बोललं गेलं ते खरं होतं की फक्त रागाच्या भरात तोंडातून निघून गेलं. चला, आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. हो, आणि हे विश्लेषण सादर करत आहे परीस फाउंडेशन. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे असे शब्द येतात कुठून, मग यामागे आपल्या मेंदूचं सायन्स काय आहे, याचा आपल्या नात्यांवर काय परिणाम होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे टाळण्यासाठी किंवा अशा वेळी शांत राहण्यासाठीचे 3 सोपे उपाय. आणि हो, शेवटी एक महत्त्वाचा निष्कर्ष. चला, एक अगदी नेहमीचा प्रसंग इमॅजिन करूया. मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत हे घडलं असेल. नवरा बायको असोत किंवा 2 खूप जवळचे मित्र. एका साध्याशा गोष्टीवरून बोलणं सुरू होतं आणि बघता बघता त्याचं रूपांतर एका मोठ्या भांडणात होतं. आणि मग अचानक एक असं वाक्य कानावर पडतं जे थेट काळजाला लागतं. नंतर भांडण मिटतं, सॉरी वगैरे म्हटलं जातं, अरे रागाच्या भरात बोलून गेले असं स्पष्टीकरणही दिलं जातं. पण ते वाक्य मात्र मनात कुठेतरी घर करून राहतं, नाही का? बरोबर. आणि मग तोच प्रश्न पुन्हा डोक्यात येतो. रागात बोललेले शब्द हे खरंच सत्य असतं का, की ते फक्त त्या क्षणापुरतं असतं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यामागे एक सॉलिड सायंटिफिक कारण आहे. ओके, तर चला आता जरा आपल्या मेंदूच्या आत काय घडते ते बघूया. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो तेव्हा आत नक्की कोणती केमिस्ट्री बदलते? सायकोलॉजीमध्ये याला एक भारी शब्द आहे, इन्हिबिटरी कंट्रोल गमावणं. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये ना एक असा नैसर्गिक फिल्टर बसवलेला असतो. तो ठरवतो की काय बोलावं, काय नाही, भावना कशा कंट्रोल करायच्या. पण जेव्हा रागाचा पारा एकदम हाय होतो तेव्हा हा फिल्टरच बंद पडतो. अगदी बरोबर. आणि हे सगळं घडतं मेंदूच्या 2 भागांमुळे. एक आहे आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. याला आपण आपल्या मेंदूचा लॉजिकल गेटकीपर म्हणू शकतो. तो विचार करून निर्णय घेतो. आणि दुसरं आहे अमिगडाला, जे आहे आपलं इमोशनल सेंटर. आता होतं काय की जेव्हा राग वाढतो तेव्हा हा इमोशनल अमिगडाला त्या लॉजिकल गेटकीपरला अक्षरशः बाजूला सारतो आणि सगळा कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांनी याला एक एकदम परफेक्ट नाव दिलंय, अमिगडाला हायजॅक. म्हणजे विचार करा, जसं एखादं विमान हायजॅक होतं ना, तसंच आपल्या भावना आपल्या लॉजिकला, आपल्या विचारांना हायजॅक करतात. आणि एकदा का हे झालं की मग मनात जे काही दाबून ठेवलंय ते सगळं बाहेर येतं, कारण ते अडवणारा तो गेटकीपर किंवा फिल्टर तात्पुरता बंद पडलेला असतो. बरं, हे तर झालं ब्रेन सायन्स. पण आपल्या भारतीय संदर्भात या गोष्टीला एक वेगळाच अँगल आहे जो खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे नाती जपण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे अनेकदा आपण आपल्या भावना दाबून ठेवतो. अगदी, नाती टिकली पाहिजेत, लोक काय म्हणतील ही भीती, या सगळ्यांमुळे आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टी मनातच ठेवतो, बोलतच नाही. पण त्या भावना कुठे जातात? त्या संपत नाहीत, त्या आतल्या आत साचत राहतात. हे अगदी तसंच आहे जसं दारू प्यायल्यावर माणसाचा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो आणि तो मनातलं सगळं बोलून टाकतो. रागसुद्धा तसंच काम करतो. आणि मग एके दिवशी या दाबून ठेवलेल्या भावनांचा अक्षरशः स्फोट होतो. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं ठीक आहे, पण मग अशावेळी करायचं काय? जर अशी सिच्युएशन आलीच तर नाती न दुखावता ती हँडल कशी करायची? तर काळजी करू नका, यासाठी आम्ही तुम्हाला 3 एकदम प्रॅक्टिकल उपाय सांगणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे 3 उपाय दोन्ही बाजूंसाठी आहेत. म्हणजे ज्याच्या तोंडून ते शब्द निघाले आहेत त्याच्यासाठी सुद्धा, आणि ज्याने ते ऐकले आहेत त्याच्यासाठी सुद्धा. चला तर मग एक एक करून बघूया. पहिला उपाय आहे त्या शब्दांच्या मुळाशी जा. बघा, कोणीतरी रागात काहीतरी बोललं तर जाऊ दे, रागात बोलली असं म्हणून तो विषय तिथेच सोडून देऊ नका. वाद शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी शांतपणे बसा आणि विचारा, काल जे बोललं गेलं त्यामागे खरंच काहीतरी आहे का? आपण त्यावर बोलू शकतो का? या एका प्रश्नाने कदाचित मूळ प्रॉब्लेमपर्यंत पोहोचायला मदत होईल. आता येतोय दुसरा आणि सायंटिफिकली सगळ्यात महत्त्वाचा उपाय. तो आहे फक्त 20 मिनिटांचा टाइम आउट. यामागचं सायन्स खूप इंटरेस्टिंग आहे. मेंदूला त्या अमिगडाला हायजॅकमधून बाहेर पडायला आणि आपल्या लॉजिकल गेटकीपरला म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला पुन्हा कामावर यायला कमीत कमी 20 मिनिटं लागतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता भांडण हाताबाहेर जातंय, तेव्हा फक्त 20 मिनिटांसाठी ब्रेक घ्या. तिथून उठा, दुसरीकडे जा, पाणी प्या, पण ब्रेक घ्या. आणि तिसरा उपाय आहे प्रिव्हेन्शन, म्हणजे ही वेळच येऊ न देणं. आपल्या भावनांचा प्रेशर कुकर होऊ देऊ नका. मनात गोष्टी साठवून ठेवण्याऐवजी योग्य वेळी योग्य आणि शांत शब्दात त्या बोला. म्हणजे कसं, प्रेशर कुकरची शिट्टी वाजून वाफ निघून जाईल पण तो कुकर फुटणार नाही. तर मग
या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? याचा अंतिम निष्कर्ष काय? काय लक्षात ठेवायचं आहे? ही एक ओळ या सगळ्या गोष्टीचं सार सांगते. सत्य हे पाण्यासारखं असतं. जर तुम्ही त्यावर खोटेपणा, शिष्टाचार आणि भीतीचं धरण बांधलं तर राग एक ना एक दिवस ते धरण फोडून सत्याचा महापूर आणतोच. याचाच अर्थ रागात बोलले गेलेले शब्द भलेही खूप टोचणारे असतील, पण त्यात कुठेतरी सत्याचा अंश असू शकतो. त्यामुळे एकतर ते सत्य स्वीकारायची तयारी ठेवा किंवा ते इतक्या टोकाच्या पद्धतीने बाहेर येण्याची वाटच बघू नका. त्याआधीच संवाद साधा. आता जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. थोडा विचार करा. तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आलाय का? आणि जर आला असेल तर त्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तर हा होता मनाचे खेळ या मालिकेतील एक विचार करायला लावणारा भाग. हे विश्लेषण आपल्यासमोर मांडलं आहे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी. त्यांचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर आहेच. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.